तुझं घर तू किती वास्तुशास्त्रानुसार किंवा रंगांकडे प्रत्येक गोष्टींकडे किती लक्ष देऊन बनवलंय, इथूनच सुरुवात करूया येस. सो का? इथे मी एंट्रन्सला मला हे पिवळं बाकडं, मी स्पेनला गेले होते ना, हा. तेव्हा मी एका गार्डन मध्ये गेले होते तेव्हा मला दिसलं होतं. सो हे बँड्राचा आपला तो लेन आहे ना, हा. जिकडे सगळे Yes, फर्निचर yes. वाले, सो तिथे मी हे बनवून घेतलं असं. जाऊन, की मला हे असं हवंच आहे बाकडं, हा. की इथे आपल्याला चपला घालताना वगैरे आपण तेव्हा असे असे होऊन घालतो, म्हणून मग मी हे इथे बसायला ठेवलंय. ही बाई आलेली आहे व्हिएतनाम का कुठून तरी आलेली आहे, मला ही खूप आवडली, वेलकम स्वागतम म्हणून ती ठेवलेली आहे. या 2 फ्रेम्स मला खूप आवडतात. एकदम रस्टिक लुक आहे. रस्टिक लुक आहे आणि हे 3D वॉलपेपर आहे. सो 9 वर्ष झाले आणि जेव्हा सिलेक्ट करत होतो तेव्हा आमचा आर्किटेक्ट सुकुमार बोलला होता, काही नाही होणार, हे लावा तुम्ही, छान दिसेल. सो आहे, छान आहे, पण एक जरा रस्टिक लुक मला आवडतं, मला बोहेमियन रस्टिक लुक आवडतं, त्यामुळे एंट्रन्सला मी हे ठेवलंय. ही नॉर्थ ईस्ट जागा असल्यामुळे इथे पायराईटची तुला ही बिझनेस ग्रोथची ट्री दिसेल. ओके. हत्ती अगेन, अबंडन्स. त्याच्यानंतर हे माझं बिझनेस ग्रोथचं पायराईट टायगर्स आहे. फ्रेम आहे ही फ्रेम आहे, ही तुम्ही घरात लावली नॉर्थ ईस्टला तर तुम्ही मनी अट्रॅक्ट करता, बिझनेस ग्रो होतो. तर त्या हिशोबाने सिट्रीन, ग्रीन ॲव्हेंचुरिन, टायगर्स आणि पायराईट. सो इथे तुला दिसेल सगळीकडे पायराईट आहे. स्कूप आहे तो इकडे पण इथे या कॅलेंडरच्या बागे सुद्धा पायराईट लटकतोय ओके. एंट्रन्सला, बिकॉज नॉर्थ ईस्ट मध्ये तुम्ही जेवढं पायराईट ठेवता ना, तिथे मनी एनर्जी क्रिएट होते आणि मग तुम्ही पैसे अट्रॅक्ट करायला लागता. आणि प्रत्येक घरामध्ये हे असायलाच हवं. काल युजली ना आपण जेव्हा घर बनवत असतो तेव्हा एंट्रन्सला काय ठेवायचं काय नाही याबद्दल खूप चर्चा असतात. काही लोक म्हणतात चप्पलचं स्टँडच एंट्रन्सला नको किंवा देवाचे फोटो हवेत का नको, खूप डिबेटचे मुद्दे आहेत हे. तुझ्या अभ्यासानुसार, एक्सपिरियन्सनुसार तू काय सजेस्ट करतेस की आपल्या दरवाजाच्या समोर काय असावं? सी, नॉर्थ ईस्ट एंट्री जी आहे ही देवाची एंट्री आहे, कुबेर स्थान आहे, तर शक्यतो चपलांचा स्टँड तिथे नसावा. क्लटर नको. खूप तुम्ही बघितलंय आल्यावर कपाट असतात आणि खूप शो पीसेस असतात. तो तर इथे बघ, मी फक्त एक बेंच ठेवलं कारण ही गरज आहे. इथे मी कोट्स ठेवलेले आहेत, तर तुम्ही जेव्हा एंट्री करता तेव्हा एखादं तुम्ही एक टेबल त्याच्यावर काही आर्टिफॅक्ट्स ठेवलेत, जसं आता इथे मी हे कोट्स ठेवलेत, थिंक पॉझिटिव्ह. जितकं पॉझिटिव्ह तुम्ही आल्या आल्या घरात प्रसन्न वाटलं पाहिजे. तुम्ही क्लटर ठेवलं, जड वस्तू ठेवू नका एंट्रन्सला. एखादं प्लांट तुम्ही ठेवू शकता, ग्रीनरी, ग्रीन इज ग्रोथ अगेन. सो तुमच्या एंट्रीमध्ये की ग्रोथच प्रत्येकाला ती एनर्जी. सी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे सिम्बल्स आहेत, की आता ही ट्री ठेवली हे सिम्बल आहे. हत्ती आहे सिम्बल आहे का? कारण वास्तूला किंवा युनिव्हर्सला किंवा आपल्या ब्रेनला भाषा नाही कळत, फ्रिक्वेन्सीज कळतात. सिम्बल काय? हत्ती म्हणजे काय? अबंडन्स. सो अशा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टी आर्टिफॅक्ट्स ठेवू शकता, पण मला असं वाटतं एंट्रन्स मध्ये भरू नका. चपला खूप जणांच्या बघते मी एंट्रन्सच्या बाहेर पडलेल्या असतात, दॅट इज व्हेरी बॅड. तुम्ही नका ठेवू, कारण त्याच्यावरनं ना तुमचं घर आहे ना, त्याच्यावरनं तुमच्या घरातली लोक कशी आहेत, त्यांचा माइंडसेट कसा आहे, त्यांची पर्सनॅलिटी कशी आहे, त्यांचं एक आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे कळतं. युअर हाऊस स्पीक्स. मग त्यामुळे एंट्रन्सला तुम्ही छान शूरॅक ठेवायचा आहे तर असं छान कॉम्पॅक्ट करा, पॅक करून ठेवा. छान जेवढे गरजेच्या चपला आहेत तेवढेच त्याच्यामध्ये ठेवा, भरमसाठ ठेवू नका. आणि एखादं बाकडं किंवा असं काही असेल तर का, कारण चपला घालताना त्रास व्हायला नको.